बहुजन संघटकच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून ही चळवळ सुरू झालेली आहे. या चळवळीच्या सर्व बिनीच्या शिलेदारांना मी मानाचा जय भीम करतो. इथं उपस्थित माझे सर्व मित्र आहेत, बांधव आहेत, आपल्या सर्वांना मी क्रांतिकारी जय भीम करतो आणि या विषयाकडे आज मी सुरुवात करतो. मित्रहो, बहुजन संघटकच्या माध्यमातून हे विचारमंथन महाराष्ट्रभर सुरू असताना आज मला जो विषय दिलेला आहे तो आहे मुक्ती कोण पथे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या चळवळीचं चिंतन मंथन करत असताना आपल्याला पुन्हा पुन्हा इतिहासाकडे पाहावं लागणार आहे. कारण बाबासाहेबच म्हणतात की जो समाज इतिहास जाणत नाही तो समाज वर्तमान काय भविष्यही घडवू शकत नाही. आणि म्हणून आपण इतिहासाचं अवलोकन केलं पाहिजे, पुनरावलोकन केलं पाहिजे. या भूमिकेतून आज हा विषय मी आपल्यापुढे मांडणार आहे. या विषयाचं दुसरं एक महत्त्व असं आहे की आजच्या काळामध्ये, आजच्या संदर्भामध्ये हा विषय मी आपल्यापुढे मांडणार आहे. या बहुजन संघटक पेजचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर माझे सन्मित्र डॉक्टर सोमनाथ कदम सर, या सर्वांनी मला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे, आमचे राहुल भाऊ आहेत, हे सर्व संयोजक मित्र मोठ्या धडपडीतून विचारांची परंपरा हे जागवत आहेत. कारण विचार जगला तर माणूस जगणार आहे आणि म्हणून आपल्याला ही विचारांची शृंखला अखंडितपणानं आपल्याला चालवायचे. बाबासाहेब म्हणाले होते की जागृतीचा दिवा अखंड पेटता ठेवा. हा जागृतीचा दिवा बांधवांनो आपल्याला हातोपरहाती पुढे घेऊन जायचा आहे. कारण अंधाराचे युग, एका कवीनं म्हटलेलं आहे की अंधाराचे युग येईल ना पुन्हा, नाकालाही चुना लागेल ना, नाकालाही चुना लागेल ना. तर अंधार येऊ नये असं वाटत असेल तर आपण जागृतीचा दिवा अखंड पेटता ठेवला पाहिजे. आणि याच भूमिकेतून बहुजन संघटक हे कार्य करत आहे. 18 पगड जाती जमातींच्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचं एक ऐतिहासिक अशा प्रकारचं कार्य जे बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं, त्या स्वप्नांच्या पूर्तीचंच हे कार्य मला असं वाटतं बहुजन संघटकच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. आणि म्हणून या कार्याला मी सुरुवातीलाच मानाचा जय भीम केलेला आहे. या कार्याची दखल इतिहासामध्ये घेतली जाईल निश्चितपणानं. आणि आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्याकडं, आपल्या सर्वांच्या समोर पुन्हा एकदा अंधाराचं राज्य येतंय की काय, अशा प्रकारची जी भीती निर्माण झालेली आहे, त्या काळामध्ये विचार जागृत ठेवणं हे मला असं वाटतं फार महत्त्वाचं आहे. महामानवांचे करावे स्मरण, अन्यथा मरण ओढावेलं, असं कवीनं म्हटलेलं आहे. ते मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या निमित्तानं विचारांचा हा जागर सातत्यानं आपण सुरू ठेवत आहोत. बहुजन संघटकच्या माध्यमातून दररोज आपण विविध प्रकारचे व्याख्यानं ऐकत आहोत आणि या व्याख्यानांच्या माध्यमातून आपल्याला काही एक चिंतन मंथन करायला एक वाव मिळतो आहे. प्रचलित व्यवस्था बदलण्यासाठी, व्यवस्था परिवर्तनासाठी आपल्याला काय केलं पाहिजे याचंही आपल्याला काही एक मार्मिकपणानं या ठिकाणी काही सूत्र सापडतं का, त्याचाही आपण विचार करणार आहोत. तर विषय आहे मुक्ती कोण पथे. बाबासाहेबांनी अतिशय जाणीवपूर्वक या भाषणाला हे दिलेलं नाव आहे. मुंबईमध्ये जी मुंबई इलाका महार परिषद झाली 30 आणि 31 मे 1936 रोजी, त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी केलेलं हे भाषण आहे. मुक्ती कोण पथे, अर्थात धर्मांतर का. बाबासाहेबांचं हे भाषण मित्र हो, मला असं वाटतं की आजच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी जी काही भाषणं केलेली आहेत त्या भाषणामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे जे काही धर्माच्या नावाखाली ज्यांचं शोषण झालं,
धार्मिक व्यवस्थेनं ज्यांना ज्यांना गुलाम केलं, अशा गुलामांसाठी, अशा सर्वांसाठी मुक्ती कोण पथे हे भाषण फार महत्त्वाचं आहे. मित्रहो, बाबासाहेबांच्या जीवनाची गाथा आपण जर बघितली तर ही गाथा संघर्षानं भरलेली आहे. महू या मध्य प्रदेशातील सैनिकी छावणीमध्ये बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली होतोय. आणि बाबासाहेबांना जे वातावरण मिळालेलं आहे, सातारच्या सैनिक स्कूलमध्ये दाखल झाल्यानंतर बालभिमा शाळेत जातो आणि त्या शाळेमध्ये एकमेव अस्पृश्य समाजाचा तो विद्यार्थी असतो. बघा, त्या काळापर्यंत म्हणजे बाबासाहेबांच्या शाळा प्रवेशापर्यंत आपण बघितलं तर इथं एकही अस्पृश्य समाजाचा मुलगा त्या शाळेमध्ये गेलेला नाही आहे. विशेष बाब म्हणून रामजी सपकाळांनी इंग्रज सरकारकडे मागणी केली आणि पाठपुरावा केला, म्हणून त्या सातारच्या सैनिकी शाळेमध्ये बाबासाहेबांना प्रवेश मिळालेला आहे. बाबासाहेबांनी तो सगळा प्रसंग लिहिला आहे की मी कसं जायचो त्या शाळेमध्ये, की माझ्या अंगामध्ये मोठ्या भावाचं शर्ट असायचं, अगदी गुडघ्यापर्यंत गेलेलं. असा शर्ट घालून मी त्या शाळेत जायचो. त्या शाळेमध्ये मी एकुलता विद्यार्थी होतो, जो अस्पृश्य होतो. आणि त्या शाळेमध्येही बाहेर अशा प्रकारे पाण्याचे माठ ठेवलेले असत, म्हणजे अस्पृश्यतेचे चटके अगदी बालवयामध्ये बा भीमाच्या मनावर झालेले आहेत. त्याचबरोबर पुढे बाबासाहेब असं लिहितात की साताऱ्यावरून जेव्हा ते मुंबईला आपल्या वडिलांना भेटायला सुट्ट्यामध्ये निघाले, तेव्हा त्या गाडीवानानं जेव्हा पायी निघाले आणि रेल्वे स्टेशन बाजूला होतं आणि ही लहान लहान मुलं जात आहेत, स्टेशनवर उशीर होतोय म्हणून ते एका बैलगाडीमध्ये प्रवास करतायत. परंतु जेव्हा त्या बैलगाडीवाल्याला कळालं की ही अस्पृश्यांची मुलं आहेत, तेव्हा त्या गाडीवानानं त्यांना खाली उतरून लावलं. हा सुद्धा प्रसंग बाबासाहेबांच्या मनावर कोरलेला आहे. बघा मित्रहो, लहानपणी जे काही कोरलेले प्रसंग असतात हेच पुढे आपल्या आयुष्याची साथ संगत करत असतात. हे प्रसंग कोरले गेलेले आहेत. मी म्हणाल तुम्हाला की सातारच्या शाळेतला प्रसंग असेल, बाहेर पाणी पिण्याचा, किंवा त्या बैलगाडीवाल्यानं उतरून दिलेला प्रसंग असेल, असे काही प्रसंग बाबासाहेबांच्या बालमनावर अगदी कोरले गेले. आणि इथली जाती व्यवस्था काय आहे, माणूस पण नाकारणारी. अहो, लहान लहान मुलं पाहून खरं म्हणजे कुणाचंही मन द्रवतं, परंतु त्या गाडीवानानं ही अस्पृश्यांची मुलं आहेत म्हणून बाल भीमाला आणि त्यांच्या भावंडांना गाडीतून खाली उतरून दिलं. बघा काय यातना झाल्या असतील त्यांच्या मनाला. वास्तविक पाहता खरं म्हणजे हे बाबासाहेबांचं जे कुटुंब आहे हे पूर्णपणे सैनिकी पेशातलं कुटुंब आहे. बाबासाहेबांचे आजोबा सुद्धा सैन्यामध्ये दाखल होते. बाबासाहेबांचे वडील तर पुढे सुभेदारच होते. आणि सुभेदाराच्या म्हणजे ती नोकरीतून त्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर मुंबईला ते एका शाळेमध्ये शिकवण्याचं काम करत होते. आणि बाबासाहेब त्यांना भेटण्यासाठी सुट्टीमधून सातारहून तिकडं जात होते. आपण पाहिले की बाबासाहेबांना अगदी बालवयामध्ये हे सगळे चटके म्हणजे जात म्हणून जे अनुभव, जात वास्तव भारतातलं काय आहे हे त्यांना अगदी बालवयामध्ये लक्षात आलेलं आहे. बघा, आणि मग पुढे बाबासाहेब मॅट्रिक पास झाले. त्यांना बुद्धचरित्र भेट दिलं गुरुजींनी, कृष्णराव अर्जुन केळुसकरांनी. बाबासाहेबांच्या मनावर तो एक प्रभाव पडलेला आहे बुद्धाचा. बाबासाहेबांचे वडील हे कबीर पंथीय होते. आणि कबीर तर भारतातला महान प्रबोधनकार हा कबीर. बाबासाहेबांनी जेव्हा पुढे आपले 3 गुरु सांगितले, त्यामध्ये पहिले गुरु बुद्ध होते, दुसरे गुरु कबीर होते आणि तिसरे गुरु महात्मा ज्योतिराव फुले होते. तर कबीर पंथाचा जो प्रभाव आहे तो बाबासाहेबांच्या मनावर अगदी लहानपणापासून त्यांच्या मनावर तो निर्माण झालेला होता. आणि या सगळ्या गोष्टीमुळं बाबासाहेबांच्या जडणघडण जे आहे, म्हणजे बाबासाहेबांनी पुढे मुक्ती कोण पथे असं का म्हटलं, त्याचं विश्लेषण तुम्हाला मी सांगतो की त्याची सुरुवात ही या घटनांमध्ये होती. म्हणजे बाबासाहेबांना बसलेले जे चटके होते आणि बाबासाहेबांना जे आलेले अनुभव होते, त्यातून मग बाबासाहेबांचं हे मन पक्क घडलेलं आहे की हा धर्म सोडल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही. मुक्ती कोण पथे, म्हणजे कोणत्या मार्गाने मुक्ती मिळणार आहे
याचा अर्थ असा आहे की हा समाज जो आहे तो बंधनामध्ये बांधला गेलेला आहे. मुक्ती कुणाला हवी आहे? जे बांधलेले आहेत त्यांना मुक्ती हवी आहे. बघा, या देशामध्ये इंग्रज सरकारच्याही अगोदर चातुर्वर्ण व्यवस्था होती, आपल्याला माहीत आहे. या चातुर्वर्ण व्यवस्थेनं माणसांना गुलाम केलं होतं. पेशवाईच्या काळामध्ये या जो ही जी काही अस्पृश्य म्हणून गणला गेलेला जो वर्ग आहे, हा जो समूह आहे, या समूहाला गुलामापेक्षाही बत्तर अशा प्रकारची वागणूक या पेशव्यांनी दिली होती. कारण 1855चा आपण जर मुक्ता साळवे यांचा निबंध वाचला तर त्या निबंधामध्ये तत्कालीन सामाजिक परिस्थिती मुक्ता साळवेंनी मांडलेली आहे की आमच्या स्त्रिया उघड्यावर बाळंत होतात, त्यांच्या घरावर छप्पर नसतं, पावसाळ्यामध्ये ते छप्पर गळतं, आणि मग अशा बाळंत होणाऱ्या स्त्रिया त्यांना काय आजार होत असतील, आणि तेव्हा त्यांच्यावर उपचार करणारा तुमच्यातला कोणीतरी एखादा संभावित वैद्य असेल का हो, असा सवाल मुक्ता साळवे करते आहे. याचा अर्थ असा आहे की तो जो कालखंड आहे हा कालखंड अत्यंत, कारण माणसानंच माणसाला गुलाम करणं हे अतिशय वाईट गोष्ट आहे. परंतु इथल्या धर्मव्यवस्थेनं, म्हणजे जी वैदिक व्यवस्था होती, जी पुढे हिंदू म्हणून पुढे तिला मुलामा चढवण्यात आला, या व्यवस्थेनं जे परके होते, जे बाहेरचे होते, या बाहेरून आलेल्या लोकांनी जाणीवपूर्वक इथल्या लोकांना गुलाम करण्यासाठी 4 वर्णांची व्यवस्था निर्माण केली. काय होते हे 4 वर्णे? बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांनी या 4 वर्णांची अक्षरशः रेवडी उडवलेली आहे. त्यांनी सांगितलं की कोणता असा तो ब्रह्म्या होता, म्हणजे आपल्याकडं स्त्री बाळांत होते, परंतु हा ब्रह्म्या बाळांत झाला का? आणि या ब्रह्म्याला इतक्या येवण्या होत्या का की त्याच्या मुखातून जन्मले ते ब्राह्मण झाले, की त्याच्या बाहूतून झाले ते क्षत्रिय झाले, आणि या ब्रह्म्याच्या जांघांतून झाले ते वैश्य झाले, आणि पायातून झाले ते शूद्र झाले. असा कुणी 4 येवणीवाला म्हणजे माणूस असतो का? आणि मग त्याच्यातून अशा प्रकारची वर्ण व्यवस्था होऊ शकते का? तर हे कदापि शक्य नाही. हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी धडधडीत सत्य समाजाला सांगून दिलेलं होतं. बाबासाहेबांचं वाचन जेव्हा वाढत होतं, मॅट्रिक पास झाल्यानंतर बुद्धचरित्र वाचलं बाबासाहेबांनी, आणि त्यानंतर त्यांचं वाचन जे वाढत होतं, आणि त्या वाचनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. पुढे आपल्याला माहीत आहे की महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या शिष्यवृत्तीवर बाबासाहेब शिकायला गेले, बाहेर देशात शिकायला गेले, आणि तिथून पुन्हा परत आल्यानंतर बाबासाहेबांना काय अनुभव आला जातीचा हेही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. बघा, सयाजीराव गायकवाड सारखा माणूस जो खरं म्हणजे जातीयता न मानणारा माणूस होता, परंतु त्याच्याही राज्यामध्ये काय झालं की बाबासाहेबांच्या अंगावर अक्षरशः फायली फेकून दिल्या गेल्या. बाबासाहेबांना जात चोरून राहावं लागलं बडोद्यामध्ये. हे सगळे अनुभव बाबासाहेबांच्या गाठीशी होते, आणि त्यातून सुटका करण्यासाठी बाबासाहेब प्रयत्न करत होते. मुक्ती कोण पथे, कोणत्या मार्गाने मुक्ती मिळेल आपल्याला, हा विचार ते अगदी तेव्हापासून करत होते. पुढे ते मुंबईला आल्यानंतर एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य झाले, लॉ कॉलेजचे प्राचार्य झाले, आणि तिथं त्यांनी पाहिलं की मागास म्हणजे अस्पृश्य समाजातली मुलं कुठं आहेत, तर ते सगळे वर्गाच्या बाहेर आहेत. 4-2 मुलं असतील तर तेही वर्गात येत नाही. हा सगळा अनुभव बाबासाहेबांनी घेतला, आणि बाबासाहेबांनी ठरवलं की आता बॅरिस्टरकी करायची नाही, आता मला सामाजिक कार्यामध्ये वाहून घ्यायचे, आणि त्यांनी मुंबईला मूक नायक सुरू केला. याच दरम्यान मित्र हो, शाहू राजांना हे कळलं की बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा मुलगा, भीमराव हा नावाचा हा मुलगा आपल्याकडं बॅरिस्टर होऊन आलेला आहे. बघा, हा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांचं जे योगदान आहे बाबासाहेबांच्या जडणघडणीमध्ये तेही फार महत्त्वाचं आहे. आणि 1920ला 20 मार्च जेव्हा ही परिषद शाहूराजांनी घेतली आपल्या माणगावला, तेव्हा त्या माणगाव परिषदेमध्ये बाबासाहेबांना त्यांनी अध्यक्ष केलं. दख्खन अस्पृश्यांची परिषद होती ती, त्या परिषदेचं अध्यक्ष बाबासाहेबांना केलं शाहू महाराजांनी. शाहूराजांनी बाबासाहेबांची वाजत गाजत मिरवणूक काढली, सन्मानपूर्वक आपल्या पॅलेसवर त्यांना भोजनाचं आमंत्रण दिलं, आणि सांगितलं त्या परिषदेमध्ये की बाबांनो, हा तुमचा राजा आहे, हा तुमचा खरा नेता आहे, आणि हा तुमचाच नाही तर अखिल भारताचा नेता आहे, असा मला विश्वास आहे. असं राजर्षी शाहू महाराजांनी
त्या सभेमध्ये जाहीर केलं होतं. त्याच सभेमध्ये अध्यक्षीय भाषणामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की असा राजा होणे नाही, आणि म्हणून या राजाची, शाहू राजाची जयंती, त्यांचा जन्मदिवस लोक हो तुम्ही सणासारखा साजरा करा. मित्रहो, हा सगळा जो प्रवास आहे, हा प्रवास समजून घेतल्याशिवाय आपल्याला मुक्ती कोण पथे या भाषणाचा मथितार्थ समजणार नाही. बाबासाहेबांचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास अतिशय मूलगामी, अतिशय महत्त्वाचा आहे. पुढे 1922ला बाबासाहेब 1920लाच बाबासाहेबांना नेता घोषित केलं शाहू महाराजांनी. मूकनायकाला देणगी दिली, मूकनायक सुरू केला, आणि बाबासाहेबांची इच्छा होती की जे राहिलेलं शिक्षण होतं अर्धवट, ते शिक्षण पूर्ण करायचे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेब दाखल झाले. त्यावेळेस शाहू राजांनी त्यांना आर्थिक मदत केली होती, आणि शाहू राजांच्या त्या आर्थिक मदतीवर बाबासाहेब लंडनमध्ये गेले. तिथं त्यांनी अभ्यास केला. लंडन आणि भारतामध्ये जो असलेला फरक आहे, लंडनमधलेच राज्यकर्ते भारतामध्ये आहेत, पण इथं आल्यानंतर ते दुटप्पीपणाने का वागतात याचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. आणि बाबासाहेबांनी महात्मा आणि शाहू महाराज यांचा पत्रव्यवहार जर आपण बघितला तर आपल्याला कळेल की भारतामध्ये त्या काळामध्ये काय सामाजिक परिस्थिती होती. 1857 पूर्वीचा भारत आणि 1857 नंतरचा भारत जर आपण बघितला तर 1857 पूर्वी इंग्रजांनी भारतामध्ये अनेक भारतीयांच्या हिताचे कायदे केले होते. उदाहरणार्थ सतीच्या चालीचा कायदा, सतीची चाल बंद केली कायद्यानं, सर्वांसाठी शिक्षण आणलं कायद्यानं, विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला इंग्रज सरकारनं. हे सगळे कायदे जे होते हे 1857 पूर्वी होते. आणि 1857ला जे या इथल्या व्यवस्थेच्या पुढाऱ्यांनी, म्हणजे जे प्रस्थापित धर्ममार्तंड होते, त्यांनी काय केलं, उठाव केला. आणि त्या उठावामुळं इंग्रज सरकार म्हणजे राणी सरकारनं असा एक जाहीरनामाच केला की आम्ही तुमच्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही. म्हणजे इथं काय झालं होतं, इथं ब्राह्मो ब्रिटिश युती ही झाली होती. लक्षात घ्या, ही ब्राह्मो ब्रिटिश युती म्हणजे भारतीयावर, म्हणजे आपल्यावर केवळ ब्रिटिशांनी राज्य केलं का, तर नाही, आमच्यावर राज्य दोघांनी केलं. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले, मगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. या कवनामध्ये अण्णाभाऊंनी दोन शत्रू सांगितलेले, एक धनवंत आणि दुसरे धर्मांत. तशा प्रकारे इंग्रजांच्या काळामध्ये एक इंग्रज म्हणजे ब्रिटिश आणि दुसरे ब्राह्मो म्हणजे ब्राह्मो ब्रिटिश, इथली ब्राह्मणवादी व्यवस्था आणि ब्रिटिश व्यवस्था या दोघांची सांगड होऊन इथं जुलमाचे कायदे केले गेले. बाय बर्थ क्रिमिनल लॉ सारखे कायदे केले गेले आणि सामान्य माणसांना सेटलमेंटच्या नावाखाली डांबण्यात आलं. मुक्ती कोण पथे. बाबासाहेबांना त्या भाषणामध्ये हे सगळं का घ्यावं लागलं, मुक्ती कोण पथे का म्हणावं लागलं, कारण त्यांना माहित होतं की इथं सेटलमेंटमध्ये माणसं डांबली गेलेली आहेत. ही सेटलमेंट तेवढीच होती का, अख्खा देश हाच एक कोंडवाडा होता. बघा, लक्षात घ्या, कारण अस्पृश्य माणसांचं जगणं कसं बंदिस्त केलं होतं. मनुस्मृतीचा अभ्यास केला बाबासाहेबांनी. आणि इथली माणसं अशी का वागतात, कारण बाबासाहेबांच्या समोर अनेक उदाहरणं आली गेली. काय उदाहरणं होती ही, की कुणीतरी एखाद्या दलित माणसानं नवरदेवानं घोड्यावर बसला म्हणून त्याची धिंड काढली गेली. कुणीतरी चांगले कपडे घातले म्हणून त्याला छळण्यात आलं, त्याला मारण्यात आलं. एखाद्या दलित स्त्रीने चांगले दागिने घातले म्हणून त्या बाईची विटंबना करण्यात आली. चांगली नावं ठेवली मुलांची, कचऱ्या, कळण्या, धोंड्या, अशा प्रकारची नावं ठेवली पाहिजे असं इथल्या व्यवस्थेने सांगितलं होतं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की मुक्ती कोण पथे, मुक्ती कशी मिळणार आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींतून, जोपर्यंत तुम्ही हे जळतं घर सोडणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. बाबासाहेबांनी प्रचंड प्रयत्न केले. त्यांनी 1925ला मनुस्मृतीचं दहन केलं. बघा, मनुस्मृती जो कायदा म्हणजे जो मनुस्मृती काय होती, मनुस्मृती म्हणजे त्या काळातलं संविधान. आज संविधान बाबासाहेबांनी बदललेलं आहे, परंतु त्याच्या अगोदर काय संविधान होतं, हा कायदा मनुस्मृतीचा कायदा होता. आणि आजही लोकांच्या मनामध्ये कोणता कायदा आहे, तो मनूचा कायदा आहे. आपण पाहतोय, आम्ही त्यावर येणार ना तुमच्याकडे, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ज्या घटना घडतायत, काल परवाच्या आपल्या माळशिरसची घटना असेल की सरपंचाच्या भावाला मयत झाल्यानंतर
त्याला सुद्धा जागा मिळू नये जाळायला. लातूर जिल्ह्यामध्ये रुद्रवाडी नावाचं गाव आहे. त्या गावाची सरपंच शालूबाई ही मातंग जात समूहातली, अस्पृश्य जात समूहातली, या जातीतल्या स्त्रीच्या पुतण्यांची प्रचंड मारहाण व्हावी, त्यांना गावातल्या लोकांनी त्यांची धिंड काढावी, का तर मारुतीच्या पायऱ्यावर का आलात म्हणून. म्हणजे ही जी सगळी उदाहरणं आपण जर पाहिली आजची, तर आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेला जे काही जो मार्ग होता, मुक्ती कोण पथे, तुम्हाला मुक्ती कोणत्या मार्गाने मिळणार आहे, तर हे तुम्ही जळतं घर सोडलं तरच. बघा, बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केली. मी म्हणालो की मनुस्मृती जाळली भीमाने, पण मनु जिवंत राहिला, आणि काल धडधडीत मी वस्तीत माझ्या अंधार येताना पाहिला. अंधाराचा विजय असो ते घोषणा देत होते, झुंडी मागे मी पाहिले ते मनुचे भूत होते. माजलेत साले पाणी भरतात आमच्या पानवाठ्यावर, आणि कुणी म्हणाले आनाबंदी त्या चवदार तळ्यावर. गावा मांग वाड्या देखत भूतेगावच्या भूतांनी दिलीप शेंडगे जाळला, आणि काल धडधडीत मी वस्तीत माझ्या अंधार येताना पाहिला. बांधवांनो, हा अंधार आलाय का? हो आलाय, अगदी माझ्या घराच्या दारावर आलेला आहे. मग इथं उपाय काय आपल्याला असणार आहे? एकच आहे, मुक्ती कोणत्या मार्गाने मिळणार आहे. आता हा जो विषय आहे, म्हणजे बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक दिलेलं हे भाषण आहे, प्रचंड मोठं महत्वाचं असं हे भाषण आहे, अतिशय अभ्यासपूर्ण. धर्मांतर का याचं विश्लेषण या भाषणामध्ये बाबासाहेबांनी केलेलं 1936 साली. बघा, 1935ला 13 ऑक्टोबर बघा 13 ऑक्टोबर 1935ला बाबासाहेबांनी घोषणा केली. कुठं? नाशिक जिल्ह्यातल्या येवला गावामध्ये. हे येवला गाव, आणि त्या येवला गावामध्ये बाबासाहेबांनी ही घोषणा केली. म्हणजे जी जाहीर सभा होती, त्या सभेमध्ये 13 ऑक्टोबर 1935ला बाबासाहेब घोषणा करतायत काय, की जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. ही फार मोठी गोष्ट आहे, फार महत्वाची ऐतिहासिक अशी गोष्ट होती. बाबासाहेबांनी याच्या अगोदर अभ्यास केला होता. बाबासाहेबांनी शूद्रपूर्वीचे कोण या ग्रंथाच्या निमित्तानं हा सगळा अभ्यास केला होता. भारतीय जाती व्यवस्थेचा अभ्यास त्यांनी केला होता, आणि त्यांच्या लक्षात ही गुंतागुंत आली होती की इथं म्हणजे मुळातच बिघाड आहे, दोष आहे या व्यवस्थेमध्ये. कारण ही जी धर्मव्यवस्था आहे, तथाकथित जो हिंदू धर्म आहे, हा विषमतेवर आधारित आहे. इथं कायमची विषमता राहणार आहे. कशी आहे? कारण वरचा म्हणतो मी ब्राह्मण आहे, खालचा म्हणतो मी क्षत्रिय आहे, त्याच्या खालचा म्हणतो मी वैश्य आहे, आणि मग या तिघांची सेवा करण्याचं काम हे चौथ्याचं आहे, शूद्राचं आहे. आणि हा शूद्रही स्वतःला काय समजतोय, तर तो वर्ण व्यवस्थेतला आहे. बघा, बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेचा प्रश्न अभ्यासताना फार सुंदर अशी मांडणी केली की इथली खेडी ही का तयार झाली, आणि गाव आणि गावकुस का तयार झाला. ही गावकुसातली माणसं म्हणजे काय आहेत, तर ही जी माणसं आहेत ही स्थलांतरित झालेली माणसं आहेत. ही वाताहत झालेले लोक आहेत. ब्रोकन मॅन बाबासाहेबांनी वापरलेली संज्ञा आहे, ब्रोकन मॅन. ही तुटली फुटलेली, ही वाताहत झालेली माणसं आहेत. ही वाताहत झालेली माणसं कोण होती? ही माणसं मुळातली राज्यकर्ती माणसं होती. परंतु बाहेरून आलेल्या आर्यांनी त्यांच्यावर हल्ले केले, त्यांची नासधूस केली. द डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ पुढे म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिला आहे, द डिस्कव्हरी ऑफ इंडिया. या ग्रंथामध्येही ते लिहितात की अशा प्रकारे बाहेरून आलेल्या आर्यांनी कशा प्रकारे नासधूस केली इथल्या लोकांची, धरणं फोडली, इथल्या गायी गोठे त्यांनी तहस नहस केले, शेतीचं नुकसान केलं, आणि या बाहेरून आलेल्या लोकांनी ही सगळी व्यवस्था नष्ट केली, असं द डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये नेहरू लिहित आहेत. आणि बाबासाहेबांनी हा शोध त्यांच्या अगोदर लावलेला आहे की गावकुसातले लोक म्हणजे वाताहत झालेले लोक आहेत. यांना गावकुसामध्ये थारा का भेटला? कारण या ज्या टोळ्या
स्थायिक झालेल्या होत्या, ज्यांनी गाव बसवलेले होते, या टोळ्यांना पेंढाऱ्यांपासून, हल्लेखोरांपासून संरक्षण हवं होतं. आणि हे संरक्षण देण्याचं काम कुणी केलं होतं? या ब्रोकन मेन्सनं, म्हणजे जे वाताहत झालेले लोक होते, या लोकांनी गावाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली होती. बघा, म्हणजे जे रामोशी आधी पाहतो की नाही, मांग रामोशी, काय होतं मांगांचं काम, रामोशांचं काम? हे गावाचं रक्षण करणं, हुशार, खबरदार अशा प्रकारच्या आरोळ्या देणं, हे रामोशांचं काम. म्हणजे गावाचं रक्षण करण्यासाठी म्हणून ह्यांना या गाव कुसामध्ये हा थारा मिळालेला होता. हे बाबासाहेब लिहित आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं की इथं मनुचा कायदा होता आणि मनुस्मृतीचं त्यांनी जेव्हा वाचन केलं, काय होती मनुस्मृती? या मनुस्मृतीनं 4 वर्णांच्या कामाची विभागणी केलेली होती. म्हणजे ह्यांचं काय काम? वरच्यांचं फक्त ज्ञान देणं, खालच्यांचं काम काय काम? फक्त तलवार हाती घेणं. त्यानंतरचं काय काम? व्यापार करणं. आणि शेवटचं काय काम? तर तिघांची सेवा करणं. म्हणजे अशा प्रकारची ही व्यवस्था. आणि ह्याच्याही खालचे जे होते, म्हणजे जे वर्ण व्यवस्थेत नाहीत, सवर्ण, म्हणजे जे वर्ण व्यवस्थेमध्ये आहेत ते 4, हे सवर्ण. आणि जे वर्ण व्यवस्थेच्या बाहेरचे आहेत ते अवर्ण. आणि जे वर्ण व्यवस्थेच्या पलीकडचे आहेत ते अवर्ण. आणि असा जो संघर्ष आहे सवर्ण विरुद्ध अवर्ण, हा काय होतोय? कारण या दोघांचाही धर्म एक मानल्यामुळं. परंतु वास्तविक पाहता शोषक आणि शोषित यांचा धर्म एक असू शकत नाही. आणि म्हणून या धर्मातून बाहेर पडणं, जो तथाकथित तुमच्यावर लादलेला आहे किंवा जो तुमचा नाहीच मुळात, त्या धर्मातून बाहेर पडणं हेच यावरचं एकमेव उपाय योजना आहे. हे बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. बघा, मुक्ती कोण पथे या भाषणामध्ये बाबासाहेबांनी स्वतःच काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ते म्हणतात की मी 1935ला घोषणा केली की ज्या धर्मात मी जन्माला आलो त्या धर्मात मी मरणार नाही. परंतु मग हे धर्मांतर शक्य होईल का? किंवा धर्मांतरच का? धर्मामध्ये राहून आपल्याला काही लोक म्हणतील की तुम्हाला धर्मामध्ये राहून सुधारणा करता येईल, किंवा आता काही लोक धर्मामध्ये राहून सुधारणा करू इच्छित आहेत, सुधारणा करता आहेत त्या. परंतु बाबासाहेब म्हणतात की असे प्रश्न ते उपस्थित करतात आणि त्यालाच ते उत्तर देतात की शोषकाला कधीही असं वाटत नाही की आपण गुलामाला मोकळं करावं, कारण त्याचा तो धर्म असतो. शोषक काय करतो? शोषणच करतो. म्हणजे डासाकडून जर तुम्ही अपेक्षा केली फुंकरीची, तर ते कसं शक्य होईल? डासाचं कामच आहे रक्त शोषण करून घेणं, तिचं हित आहे. आणि म्हणून या धर्मव्यवस्थेला, म्हणजे प्रचलित जी धर्मव्यवस्था जी तुमच्यावर लादली गेलेली आहे, तुमची नसतानाही तुम्ही ती समजून घेत आहात, तिच्यातून बाहेर पडणं हा तुमच्यावर एकमेव असा तुमचा उपाय आहे. इथं बाबासाहेबांनी फक्त महाराजांचीच परिषद काय घेतली बरं? बाबासाहेबांनी आपल्याला माहित आहे की आपल्या लातूर जवळच्या कसबे तडवळे गावामध्ये महारमांग वतनदार परिषद घेतली. कोणती होती परिषद ती? महारमांग वतनदार परिषद. बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी मांग महार परिषदा घेतल्या. सोलापूरला घेतली, मुंबईला घेतली. बाबासाहेबांचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक मातंग जात समूहातले होते, चर्मकार जात समूहातले होते. त्यांच्या सोबत अनेक प्रकारची, म्हणजे अनेक जातीची माणसं होती. परंतु इथं धर्मांतराचा प्रश्न होता आणि म्हणून बाबासाहेबांनी फक्त महार जातीची परिषद बोलावली. प्रचंड मोठी मुंबईला झालेली ही परिषद जी आहे ती प्रचंड मोठी होती. आणि या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी केलेलं हे भाषण मुक्ती कोण पथे, म्हणजे एखाद्या माणसाला विश्वासात घेऊन त्याच्याशी संवाद करणं, आत्मीयतेनं त्याला बोलणं, त्याला आपला मुद्दा पटवून देणं, यासाठी बाबासाहेबांनी या परिषदेमध्ये ही सगळी मतं मांडलेली आहेत. आणि धर्मांतराची त्यांनी अनेक अंगानं कारण मीमांसा केलेली आहे. हा विषय यासाठी महत्त्वाचा आहे की आजही मुक्ती कोण पथे या विचाराची गरज आहे. 1956ला आपल्याला माहित आहे की 36ला बाबासाहेबांनी ही परिषद घेतली. त्याच्या अगोदर 35ला घोषणा केली आणि पुढे नागपूरच्या नागभूमीमध्ये जाऊन 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपली ही घोषणा प्रत्यक्ष कृतीमध्ये आणली आणि दाखवून दिलं की मुक्ती ह्या पथे. मुक्ती कोण पथे प्रश्न विचारला 36ला
आणि 56ला 20 वर्षानंतर बाबासाहेबांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, मुक्ती या पथे, म्हणजे बौद्ध धर्माच्या स्वीकारानं ही आम्हाला मुक्ती मिळणार आहे, हे बाबासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं. मित्र हो, या परिषदेला जरी इतर लोक नसले तरी पुढे बाबासाहेबांनी अनेक परिषदा घेतल्या, महामांग परिषदा घेतल्या, अनेक अस्पृश्यांच्या परिषदा घेतल्या आणि बाबासाहेबांनी पुढे त्या ऐतिहासिक धर्मांतराच्या वेळेस अनेक जातींनाही आवाहन केलं होतं आणि त्याप्रमाणे मातंग जात समूहाची किमान 10,000वर लोक नागपूरला उपस्थित होती. परंतु एक गोष्ट अशी आहे की जसं महार जात समूहानं सामूहिकरित्या बाबासाहेबांनी सांगितलेला मार्ग कबूल केला, त्याप्रमाणे मातंग जात समूहाला सार्वजनिकता करता आली नाही. बघा, म्हणजे 10,000 मातंग जात समूहाच्या लोकांनी धर्म स्वीकारला, परंतु सार्वजनिकरित्या ती घोषणा करता आली नाही किंवा तसं. आणि बाबासाहेबांना तो पुढे वेळ मिळाला नाही. आपल्याला माहीत आहे की बाबासाहेबांचं निर्वाण पुढे 6 डिसेंबरला झालं. बाबासाहेबांना जो भारत बौद्धमय करायचा होता ते कार्य त्यांचं तिथं अपुरं राहिलं आणि पुढे आपल्याला माहीत आहे की नेत्यांमध्ये लाथाळी लागली. बरोबर राजकीय व्यवस्थेनं त्यांना आपल्याशी घेतलं. पुढे विविध प्रकारची भावनिक प्रश्न निर्माण केले. जमीन वाटपाचा प्रश्न आला, पुढे दादासाहेब गायकवाड तो प्रयत्न केला आणि त्यानंतर आंदोलनं थांबली आणि मग 78ला आपल्याला माहीत आहे की नामांतराचा प्रश्न निर्माण केला गेला आणि नामांतराच्या निमित्तानं इथल्या अस्पृश्यांना, दलितांना अत्यंत अमानुषपणानं मारण्यात आलं. म्हणजे इथं शूद्र आणि अस्पृश्य यांच्यामध्ये भांडणं लावण्यामध्ये इथली व्यवस्था यशस्वी झाली. गाव आणि गावकूस यांच्यामध्ये भांडणं लागली. अक्षरशः दारू गोळे लावून बांधलेली घरं, मजल्याची घरं उद्ध्वस्त करण्यात आली. अक्षरशः लहान लहान मुलं आईच्या अंगावरली बाजूला करून आमच्या माय बहिणीवर अत्याचार करण्यात आले. हा सगळा जो भाग आहे 78च्या नंतरचा तो नामांतराचा, हा आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि पुन्हा म्हणजे जे 2 समूह एकत्र येऊ पाहत होते, महारमांग, ढोरचा महार, ही इतर जे होते, कारण बाबासाहेबांनी अनुसूची बनवली. बघा, बाबासाहेबांनी काय केलं, धर्मांतराच्या वेळेसही सर्वांना आवाहन केलं होतं. त्याचबरोबर राज्यघटनेमध्ये सुद्धा त्यांनी अनुसूची बनवली होती आणि शेड्युल्ड कास्ट, अनुसूचित जातीमध्ये त्यांनी या सर्व 12 जातींना एकत्रित घेतलेलं होतं. त्याचा अर्थ असा होता की कधीतरी यांनी एकत्रपणेच राहावं, कारण ह्यांची दुःख सारखे आहेत. मुक्ती कोण पथे या भाषणामध्ये बाबासाहेबांनी जी ऐहिक कारणं सांगितलेली आहेत धर्मांतराची, ती आजही मांग, चांभार, ढोर ही जे अस्पृश्य असतील किंवा ज्यांचं जातीमुळं शोषण होतं, ज्यांना असं वाटतं की माझं जातीमुळं शोषण होतं किंवा लिंगभेदामुळं शोषण होतं, अशा सर्वांच्यासाठी हा मुक्तीचा प्रश्न होता. आणि बाबासाहेब म्हणतात की ही जी अस्पृश्यता आहे किंवा हे जे तुमचं दुखणं आहे, हे दुखणं केवळ ऐहिक नाही, तर इथं तुमच्या आध्यात्मिक कारणामुळं हे दुखणं तुम्हाला आलेलं आहे. कारण तुम्ही गरीब का आहेत, कारण तर तुमच्या दैवानं, नशिबानं, नाही का, म्हणजे दैव, नशीब अशा गोष्टी तुमच्या मनावर हजारो वर्षांपासून बिंबवलेल्या आहेत. ते कशामुळं? इथल्या धर्मव्यवस्थेनं अनेक ग्रंथांच्या माध्यमातून तुमची मनं अशी ताब्यात घेतलेली आहेत आणि म्हणून तुम्हाला हे सगळं नवं मनवंतर करायचं आहे. धर्मांतर हे नुसतं धर्मांतर आहे का? धर्मांतर हे नवं मनवंतर आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून हा जो कलह आहे, जो आज आपण पाहतोय, जो माळशिरसमध्ये पाहिला आपण, जो चंद्रपूरमध्ये पाहिला आपण, जो रुद्रवाडीमध्ये पाहिला आपण, जो खैरलांजीमध्ये पाहिला आपण, गावागावात जे अत्याचार घडले किंवा घडत आहेत, त्याचं कारण काय की वर्ग कलह. म्हणजे जिथं आपण म्हणतो भांड्याला भांडं लागणं किंवा एका म्यानामध्ये 2 तलवारी न राहणं, याच्यावरचा उपाय काय आहे? तर जर तुम्हाला त्या रुद्रवाडीमध्ये समजा जर ते लोक मंदिरावर गेलेच नसते तर त्यांना मारहाण होण्याचा प्रश्न झाला नसता. म्हणून तुमचं अस्तित्व स्वतंत्रपणे निर्माण करा. त्यांचे महाल असले म्हणून काय झालं, तुमची झोपडी असू द्या. बाबासाहेबांनी तर पुढे असाही प्रश्न मांडला होता, असंही त्यांनी सांगितलं होतं की जर अस्पृश्यांची स्वतंत्र वसाहती निर्माण केल्या तर बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये मागणी केली होती, मताचा अधिकार हा 2 वेळेस असला पाहिजे आम्हाला. परंतु पुढे आपल्याला माहीत आहे की गांधींनी
तो अधिकार हिसकावून घेतला, बाबासाहेबांना पुणे करार करावा लागला आणि त्याचे फळं दुष्परिणाम हे आजही आपण पाहत आहोत, भोगत आहोत. आणि म्हणून इथं ही जी व्यवस्था आहे, ही या व्यवस्थेनं हजारो वर्षांपासून तुमचा छळ केलेला आहे. आणि यातून मुक्ती करायची असेल तर या घरातून बाहेर पडणं, प्रथम सामर्थ्य मिळवा. बाबासाहेब म्हणतात की एखाद्या गावामध्ये जर मुस्लिमाचं एकच घर असेल आणि दलितांची 10 घरं असतील, पण अत्याचार कोणावर होतोय? अत्याचार मुस्लिमावर होतो का? नाही होत. कारण का? कारण त्या लोकांना माहीत आहे, अत्याचार करणाऱ्यांना, की जर या घरात गावातल्या मुस्लिम व्यक्तीला मारलं तर बाकी जगातला मुस्लिम माणूस आपल्यावर हल्ला करू शकतो. तसं तुमच्याबद्दल आहे का? मुक्ता साळवे म्हणतात की जर एखाद्या लंगड्या गाढवाला मारा बरं, त्या गाढवाचा मालक तुमची फजिती करतो की नाही बघा. परंतु जर तुम्ही एखाद्या मांग महारा, म्हणजे आता मांगालाच, कारण आता महार हा बौद्ध झालेला आहे. महार या व्यवस्थेपासून आता अलिप्त झालेला आहे. तो बौद्ध आहे, तो स्वतःला आता हिंदू समजत नाही आणि त्यामुळं त्यांचा आणि ह्यांचा संघर्ष होण्याचा प्रश्नच नाही. परंतु तुम्ही आमच्या पायीची वाहन असताना, म्हणजे इथले हिंदू सवर्ण म्हणजे शूद्रच म्हणा की, हे शूद्र अस्पृश्याला काय समजतात? पायाची वाहन समजतात. आणि त्यांना असं वाटतं की पायीची वाहनं पायीचं बरी. वाहना कितीही भारीच्या घेतल्या आपण, चपला कितीही भारीच्या घेतल्या, बुटं कितीही भारीची घेतली आपण, तरी तुम्ही घरामध्ये आणता का त्या बुटांना? नाही. त्यांची जागा कुठं आहे? दरवाजाच्या बाहेर. तशा प्रकारे इथल्या हिंदू व्यवस्थेमध्ये जे अस्पृश्य आहेत, म्हणजे आजही मांग असतील, चाभार असतील, जे इतर कुणी असतील, अशा सगळ्यांची अवस्था काय आहे? त्या घराच्या बाहेर असल्यासारखी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी तेव्हा काय सांगितलं होतं की सामर्थ्य मिळवा. आणि हे सामर्थ्य कसं मिळेल तुम्हाला? की तुम्हाला तुमचा समूह वाढवता आला पाहिजे. तुमचा समूह वाढवा, सामर्थ्य मिळवा आणि त्यातून मग तुम्हाला हा बदल केला पाहिजे. आध्यात्मिक कारण सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलेली आहेत. आता बुद्ध आम्हाला काय हवा आहे? या समूहाला बुद्ध काय देतो? गावागावात जर आपण बघितलं तर अगदी 20-25 वर्षांच्या आमच्या बहिणी पांढऱ्या फट्टक कपाळानं मिरवताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर तेज नाही आहे, उदासीनता आहे. लहान लहान लेकरत पदरात 4. कारण काय? नवरा व्यसनाधीन होऊन मेलेला आहे. असंख्य गावात जाऊन बघा, सर्वे करा. गावागावातल्या, म्हणजे विशेषतः मांग वस्त्या आपण जर बघितल्या तर या मांग वस्त्यामध्ये प्रचंड व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे. बाजूलाच बौद्ध वस्ती असेल, बौद्धामध्येही प्रमाण नाही का? असेल, परंतु फार कमी आहे. कारण शपथा घ्याव्या लागतात धार्मिक गोष्ट म्हणून. मी दारू पिणार नाही, मी खोटं बोलणार नाही, सुरा मेरे पमाद ठाणा वेरमणी, म्हणजे मी खोटं बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही. तुम्ही 1 वेळेस खोटी शपथ खाल, 10 वेळेस खोट्या शपथा खाल, परंतु 11व्या वेळेस तरी तुमचं मन तुम्हाला म्हणेल की मी तर शपथ खाल्ली. मी सकाळीच म्हणलो की मी सुरा मेरे पमद ठाणा वेरमणी, मी खोटं बोलणार नाही, मी दारू पिणार नाही, सकाळीच बोललो, मी सकाळी शपथ खाल्ली मी, आणि आता मी हे कसं करू? 11व्या वेळेस तर तुम्ही विचार कराल. त्यामुळं त्यांच्यामध्ये झालेलं परिवर्तन हे मोठं दिसतंय आपल्याला. त्या तुलनेनं हा जो धर्मविरहित समूह आहे, त्या समूहामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. म्हणून तुमचं ऐहिक कारण सुद्धा आहे आणि आध्यात्मिक कारण सुद्धा या धर्मांतराचं आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बाबासाहेब म्हणतात की हिंदू समाजामध्ये तुमच्यासाठी समानता आहे का? आजही म्हणजे मांग आणि तत्सम ज्या काही जाती असतील, ज्या स्वतःला हिंदू समजतात, त्यांच्यामध्ये आणि जे प्रचलित शूद्र हिंदू आहेत त्यांच्यामध्ये समता आहे का? मी अनेक गावामध्ये आपल्याला दाखवून देऊ शकतो की धनगर, माळी, जे इतर ओबीसी आहेत, अशा NT DNT कडून सुद्धा मांगांवर अत्याचार झालेले आहेत. मग ते हिंदू नव्हते का? म्हणजे शूद्रांकडूनही या अतिशूद्रांवर अन्याय अत्याचार झालेले का? कारण धर्मव्यवस्थेमध्ये त्यांची जागा ठरलेली आहे. यांची जागा काय आहे? चपल्याची ठरलेली आहे. आणि चप्पल किंवा वाहन कुणीही डोक्यावर घेत नसतं. आणि म्हणून या व्यवस्थेतून, या समाजातून बाहेर पडणं हाच एकमेव उपाय आहे, हे बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलेलं. मला असं वाटतं की आजही मांग आणि तत्सम जात समूहांना जे धर्माच्या बाहेर आहेत, मुक्ता साळवे 1854 साली म्हणतात की आम्हाला धर्म नाही. ते लाडू खाऊ ब्राह्मण
स्वतःच वेद आदर्शासारखं वाचतात, त्यांना वेद वाचायला मुभा आहे आणि आम्हाला वेदांकडे पाहायलाही मुभा नाही, तर आम्हाला धर्म नाही हे साफ दिसते की नाही सांगा बरं. मुक्ता साळवेंचं सुद्धा आम्ही अजूनही ऐकलं नाही. आणि धर्मविहीन अवस्था म्हणजे काय, रानटी अवस्था आहे. एखाद्या जनावरांना सुद्धा काही प्रमुख असतो, परंतु मांग आणि तत्सम जात समूहांना प्रमुख नाही, धर्मगुरू नाही. आणि त्यामुळं कुणाचं ऐकायचं आहे, कुणाचंही ऐकायला कुणीही तयार नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी या जात समूहांची अवस्था अतिशय वाईट झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या भाषणामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, त्रावणकोरचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की त्रावणकोरच्या दलितांनी त्या काळामध्ये शीख धर्म स्वीकारला आणि त्यांच्यामध्ये प्रचंड परिवर्तन झालं. आणि म्हणून मग इथं आपल्याला प्रश्न पडतोय की आम्हाला हा उपाय आम्ही करून का पाहू नये. हा जो आम्हाला मुक्ती मिळत का नाही. रुद्रवाडी अजूनही बाहेरच आहे. आजही आपण जर बघितलं, रुद्रवाडी घटनेला 2 वर्ष होऊन गेली, परंतु रुद्रवाडीचे जे विस्थापित आहेत हे अजूनही गावात परतलेले नाहीत, अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. त्याबद्दल कुठलीही चळवळ नाही किंवा रोजच घडतायत. काल आपण पाहिलं की माळशिरस तालुक्यातल्या बोरगावामध्ये साधं म्हणजे अंत्यविधी सुद्धा, म्हणजे मेल्यावर सुद्धा जे जात पाळतात अशा धर्मामध्ये तुमचं स्थान काय आहे याचा विचार करण्याची गरज बांधवांनो निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मुक्ती कोण पथे याबाबतची म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेली भूमिका आहे ती आजही खरी ठरते. आणि चुकतं ते आमचंच चुकतं असं बाबासाहेब तेव्हा म्हणाले होते. त्यांचं महाल असेल तर तुमचं झोपडं का होईना, परंतु ते स्वतंत्रपणानं निर्माण करा. आणि त्यामुळं काय होईल, त्यांचं घर आहे, आपलं झोपडं आहे, बरोबरीचं येईल आहे, आपल्याला धर्म आहे. आणि म्हणून त्यांचा धर्म वेगळा आणि आपला धर्म वेगळा, तर बरोबरी येईल, तर संघर्ष येणार नाही. ही जी भांडणं, ही जी संख्या कमी होत चाललेली आहे आपल्या माणसांची, ती सुद्धा इथं आपल्याला रोखता येईल, राखता येईल. पूर्वी आम्हाला गढीमध्ये बळी दिलं, किल्ल्यामध्ये बळी दिलं, तारांच्या कुंपणामध्ये आम्हाला सडवलं. आणि आजही ही धर्मव्यवस्था आमचा छळ करते आहे. धार्मिकतेच्या नावाखाली आम्हाला गुलाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आमचं माणूसपण नाकारलं जात आहे. यावर आम्हाला हा उपाय आहे. आणि बाबासाहेब शेवटी म्हणतात त्या भाषणामध्ये की माणूस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे. त्यामुळं हा बदल आपण करून पाहूया, केला पाहिजे. आणि ज्यामुळं हा सगळा संघर्ष, ही सगळी भांडणं आहेत, रोजचंच भांडण आहेत, रोजचं मढं पण त्याला कोण रडं असं आपण म्हणतो, तर हा संघर्ष रोजचाच आमच्या 5वीला पुजलेला आहे. त्यापेक्षा या घरातून बाहेर पडूया आणि नवं जे समतेचं घर आहे, जे ममतेचं घर आहे, जे आमचं मूळचंच घर आहे, अशा मूळच्या घरामध्ये प्रवेश करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि ह्याचा विचार सर्व बांधवांनी करावा आणि आपली मुक्ती साध्य करावी अशा प्रकारे मला इथं वाटतं, बोलावं, सांगावं वाटतं. या ठिकाणी मला या बहुजन संघटकनं बाबासाहेबांच्या या महान भाषणावर भाष्य करायला, खरं म्हणजे माझी काय लायकी आहे भाष्य करायची, एवढं मोठं प्रकांड पंडितांचं भाषण. आणि या भाषणाचा मला थोडासा आस्वाद, म्हणजे मला थोडासा इथं काहीतरी सांगता आलं त्या भाषणाबद्दल, हे मला खरोखरच, मला स्वतःला मी त्याबद्दल धन्य समजतो. आणि आपण सर्वांनी आपण मोठ्या अंतःकरणानं मला इथं ऐकून घेतलं आणि यापुढेही आपण ऐकून घेणार आहात, त्याबद्दल मी आपलं ऋण व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करून मी माझं मनोगत या ठिकाणी